आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे। निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर शिवसेनेनं जनमत जाणून घेण्यासाठी एक सर्वे केला होता। यामध्ये शिवसेनेमधील 5 ते 6 खासदारांचा सर्वे हा निगेटिव्ह आलेला आहे। त्यामुळे आता 5 ते 6 विद्यमान खासदारांच्या जागी पर्यायी नावांची चाचपणी शिवसेनेनं केलेली आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये नाशिकचे हेमंत गोडसे, यवतमाळचे खासदार भावना गवळी, हिंगोलीचे हेमंत पाटील, कोल्हापूरमधनं संजय मंडलिक, उत्तर मुंबईतून गजानन कीर्तीकर या खासदारांची कामगिरी ही असमाधानकारक असल्यामुळे त्या जागी आता पर्यायी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग उदय, शिवसेनेच्या खासदारांसाठी जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्यासाठी ही बॅड न्यूज म्हणायची का? अगदी बरोबर म्हणाले। गुड मॉर्निंग। कारण आता लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत। लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून एक सर्वे करण्यात आला होता आणि या सर्वेमध्ये शिवसेनेचे 5 ते 6 विद्यमान खासदार आहेत त्यांच्या संदर्भात असमाधानकारक जो अहवाल आहे तो महायुतीला प्राप्त झालेला आहे। त्यामुळे या उमेदवारांना जर उमेदवारी दिली तर तिथे धोका निर्माण होऊ शकतो विजयासाठी। त्यामुळे या उमेदवारांच्या ऐवजी दुसरं उमेदवार जे आहे ते तिथे मिळू शकतात का, त्यांची चाचपणी जी आहे ती सुरू झालेली आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेनेच्या या खासदारांची जर आपण नावं पाहिली तर नाशिकचे हेमंत गोडसे जे यांचा जो रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह आलेला आहे। त्यामुळे तेथे अन्य पर्यायी नावांचा जो विचार तो केला जात आहे। त्यामुळे तिथे मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जी आहे चर्चा ती आता इथे सुरू झालेली आहे। तसंच यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये देखील भावना गवळी यांचा जो रिपोर्ट आहे, अहवाल जो आहे तो देखील निगेटिव्ह आलेला आहे। तिथे देखील मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चाचपणी जी आहे ती केली जात आहे। त्यामुळे तिथे त्यांना देखील उमेदवारी जी आहे संजय राठोड यांना यवतमाळ लोकसभामधून मिळण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर हिंगोली हेमंत पाटील यांच्या देखील मतदारसंघातला जो अहवाल आहे तो निगेटिव्ह आलेला आहे। तिथे देखील अन्य पर्यायी जागांची अन्य पर्यायी नावाची जी चाचपणी जी केली जात आहे। जर का सक्षम उमेदवार नाही मिळाला तर हिंगोलीमध्ये जी जागा आहे ती भाजपला देखील मिळू शकते। रामटेकमध्ये कृपाल तुमाणे यांच्या संदर्भातला जो रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह आलेला आहे। तिथे राजू पारवे यांना तिथे उमेदवारी जी आहे दिलेली आहे। राजू पारवे आज उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत। त्याचबरोबर उत्तर पश्चिम मुंबईमधून गजानन कीर्तीकर यांचा देखील अहवाल जो आहे तो निगेटिव्ह आलेला आहे। तिथे देखील अन्य जागांची चाचपणी जी आहे ती सुरू झालेली आहे। तिथे काही बॉलिवूडच्या कलाकारांच्या नावांचा देखील विचार जो आहे शिवसेनेकडून केला जात आहे। त्याचबरोबर कोल्हापूरचे संजय मंडलिक जे आहेत त्यांचा देखील रिपोर्ट जो आहे तो निगेटिव्ह आलेला आहे। तिथे देखील अन्य नावांचा पर्यायी म्हणून जी चाचपणी जी आहे ती केली जात आहे। तिथे देखील भाजपचे जे उमेदवार आहेत नेते स्थानिक समरजित घाटगे यांच्या नावाचा विचार जो आहे तो केला जात आहे। संजय मंडलिक यांच्याऐवजी समरजित घाटगे यांना उमेदवारी दिली जाईल, ती देखील शिवसेनेतून उमेदवारी दिली जाईल। या दृष्टिकोनातून सध्या विचार विनिमय जे आहे ते सुरू आहे। त्यामुळे या शेवटच्या टप्प्यामध्ये नावं जी आहेत काही विद्यमान खासदारांच्या ऐवजी नवीन नावं जी आहेत ती येऊ शकतात। निश्चितच त्यामुळे या संपूर्ण यादीवर आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास उदय या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।